आम्ही असं म्हणतो की वारी हे एक गाव आहे. आनंदाचं गाव. प्रवास करत करत पंढरपूरला जातं असं आमचं वारकऱ्यांचं म्हणणं आहे. आम्ही वारकरी सगळे. खरं सांगतो त्या वारीचं एक वेगळं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्यामध्ये भाव आहे आणि प्रेम आहे. म्हणजे मी इतकं आता तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो, वारीमध्ये सगळे एकत्रच असतात. पुरुष, स्त्रिया, लहान मुलं, मोठे सगळे. अंघोळ विंघोळ करायची वेळ आली तर नदीवर किंवा साध्या आपल्या कॅनॉलवरती आंघोळ केली जाते. लोकांचं हे बघाल तर असं कोणी आंघोळ करणं सोपी गोष्ट नाही. असं कुठेतरी उघड्यावरती आंघोळ करायचे. मी इतकी वर्ष वारी केली किंवा इतकी वर्ष वारी पाहिली, पण केली 11 वर्ष पण पाहिली. मला कुठेही त्याच्यामध्ये याचा एक असा कॉन्शियस बघायला मिळाला नाही की आपण अशी उघड्यावर आंघोळ करतो वगैरे, असं कधीही कुणाला वाटलं नाही. याचं कारण असं की तिथे प्रेम आहे. आता आम्ही जेव्हा लहान होतो, वारीत मी जायला लागलो तेव्हा 10वीत होतो पहिल्यांदा. तर त्या आज्या कोणी ज्या असतील ना, त्या आम्हाला लहान मुलांसारखं दोन ये इकडे मी तुला आंघोळ घालते असं म्हणून तिथेही 2 तांबे आमच्या अंगावर घालत होते. हा जो भाव आहे ना वारीचा, तो त्यातला खूप महत्वाचा आहे. तिथे भावाची यात्रा आहे ती.